त्याच्यामधला दुसरा प्रकल्प आत्मनिर्भर युवक. ह्याच्या मागची संकल्पना काय होती की मला स्वतःला डिफेन्समध्ये जायचं होतं. तर मी काही कारणास्तव जाऊ नाही शकलो. पण जे डिफेन्सची जी लोक आहेत ना, त्यांच्याकडे एक बेसिक डिसिप्लिन असतं. हो, म्हणजे लोकांना सोल्जर म्हटलं की तो कवायतच करतो असं नाही आहे. त्याच्याकडे बेसिक, तो तुम्हाला चालता बोलतानाही तुम्हाला समजेल की अरे ह्याच्यात काहीतरी वेगळं आहे. दोज आर कॉल्ड ऑफिसर्स क्वालिटीज, म्हणजे जेंटलमन क्वालिटीज ज्याला आपण म्हणतो. बेसिक आहे. म्हणजे स्त्री असेल तर तिला पहिली सीट देणं, मग ती कुठल्याही वयाची असो. दॅट इज अन ऑफिसर्स क्वालिटी, दॅट इज अन जेंटलमननेस व्हॉट इज कॉल्ड ॲज. पण तो त्या मुलांना त्या वयापासून शिकवला की सेल्फ डिसिप्लिन म्हणजे काय. व तो 7ला उठणार म्हणालायस ना सकाळी, तर तुला 7ला उठायचं आहे. मग 7ला उठून 7:30ला उठतो. जे ठरवशील ते कर. हे त्यांच्या वयात त्याप्रमाणे त्यांना थोडं आपण गायडन्स देतो. म्हणजे प्लस आता ह्या सगळ्या मुलांना ना एवढा एक्सपोजर नसल्यामुळे त्यांना कुठे कोर्सेस आहेत, डिफेन्समध्ये कसं जायचं, काय करायचं, कुठे ॲप्लिकेशन करायचं. आता माझे अनेक मित्र डिफेन्समध्ये आहेत जे रिटायर्ड झाले आहेत, काही आत्ता सर्व्हिसमध्ये आहेत. मग मी त्यांना बोलवून त्यांच्याकडून त्यांना त्यांचा गायडन्स देतो त्या विद्यार्थ्यांना. कुठे ॲप्लाय करायचं, बाबा NDAत जायचं तर काय ॲप्लिकेशन करायला पाहिजे, कुठल्या कुठल्या आहेत, टेक्निकल लाईन कुठली, अशा बाकीच्या ज्या त्यातल्या बारकाई आहेत त्या त्यांना आपण आवड निर्माण करतो. माझं म्हणणं काय, प्रत्येकाने माझ्या देशाच्या प्रत्येक नागरिकांनी सैनिक असावं, युनिफॉर्म असो नसो. म्हणजे काय, कारण हे खूप मोठं वाक्य झालं. हो, सैनिक असावं याचा अर्थ की देशप्रेम पहिलं. हां, पहिलं देशप्रेम, दुसरं डिसिप्लिन, म्हणजे की काय चूक काय बरोबर, शिस्त काय चूक काय बरोबर. आणि जर चूक आहे, जसं आपण आता युद्धात काय होतं, शत्रूला आपण त्या माणसाला मारत नाही गोळी, त्या शत्रूला मारतो. तिथे तो माणूस नाही आहे, तो शत्रू आहे. तसं जे समाजात चुकीचं आहे ते शत्रू आहेत. त्यांना त्यांच्या विरुद्ध लढण्यात किंवा त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्यात, किंवा तुमच्या स्वतःवर काय अत्याचार होत असेल, काही चुकीचं होत असेल, जसं मुलींच्या बाबतीत एक शालेय वयामध्ये काही चुकीचं काही घडत असेल त्या मुलीबरोबर, तर ती व्यक्त कोणाकडे होणार, कारण का तिचं बॅकग्राऊंडच त्या मुलांचं नाही आहे की ती कुठे होणार. मग तेव्हा या शिक्षकांशी त्यांचा जो बॉन्ड तयार झालेला असतो ती तिथे व्यक्त होऊ शकते. किंवा ह्या सगळ्या ह्याच्यामधून तिला ते येतं की नाही, मला कोणाला तरी सांगणं गरजेचं आहे. ते ठेवून देत नाही, स्वतःजवळ ठेवून देत नाही, व्यक्त होतात. कारण का रोजनिशी थ्रू आपण त्यांना व्यक्त व्हायला शिकवलेलं आहे. ते फार महत्वाचं आहे. बोलली नाही तर ती लिहिते पण की मला आज काहीतरी बरोबर नाही वाटलं, तर तो शिक्षक ते वाचून तिला कॉन्फिडन्समध्ये घेऊन बोलू शकतो. ही जी काय आपल्याकडून होऊ शकतं ते आपण करण्याचा प्रयत्न करतो. असं आहे. मग आत्मनिर्भरमध्ये आणखीन काय प्रशिक्षण मिळतं का त्यांना? हा, प्रशिक्षण कुठे तुम्ही घेऊ शकता, कारण का आपण प्रशिक्षण देत नाही, कारण का त्यांचा शालेय त्या टाईम टेबलमध्ये तेवढा वेळच त्यांना स्पेअर करणं नाही. पण तुम्ही प्रशिक्षण घ्यायचं झालं कुठे तुम्ही घेऊ शकता, आपण तो सगळा गायडन्स देतो आणि बेसिक डिसिप्लिन त्यांना शिकवतो. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये बा तुम्ही PT जो क्लास आहे तो तुम्ही अशा अँगलने अटेंड करा, तुम्ही फिजिकली फिट राहायला पाहिजे, तुम्ही ॲक्टिव्ह राहायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचं आपण त्यांना एका छान प्रकारे त्यांना आपण प्रोत्साहन देतो. हे करच नाही सांगत, अरे असं केलं तर असं होऊ शकतं. अशा किती शाळा आपल्याकडे आहेत आता? 2-2.5 हजार शाळा असतील आपल्याकडे. एवढ्या? हो. आणि किती मुलं आहेत साधारण? एका वेळेला किती शिकत असतात हे? नाही, म्हणजे आता साधारणपणे आपल्याकडे ना 1,500 ते 2,000 शिक्षकांना आपण ट्रेनिंग देतो. त्यांच्या प्रत्येक वर्गात नाही म्हटलं तरी 25-30 जरी मुलं पकडली तरी ती तेवढी
संख्या होते, पण माझ्यासाठी संख्येला महत्त्व नाही आहे. एक जरी मुलगा तयार झाला उद्या की मी माझं करू शकीन अशा परिस्थितीतून आलेला मुलगा किंवा मुलगी, ते फाउंडेशन उभारण्याचं माझं जे उद्दिष्ट होतं ते पूर्ण झालं असं समजेन मी. तुम्ही स्वतः भेटताय मुलांना जाऊन हो शाळांमध्ये? हो, शाळांमध्ये भेटतो, शिक्षकांबरोबर संवाद साधतो. तेव्हा ते आहे आम्ही बक्षिसं देतो. म्हणजे बाबा कोणाची रोजनिशी चांगली झाली आहे, मग त्या वर्गात मग ते रोजनिशी लिहिण्यात आहे ना, कसं तुम्ही लिहा म्हटलं का मुलं नाही करणार. तुम्हाला त्याला गुंतवायला पाहिजे, करायला लावायला पाहिजे. मग आम्ही बक्षिसं देतो, मग त्याचं कौतुक करतो त्या मुलाचं मुलीचं, अरे ह्यांनी छान लिहिली, तुम्ही पण लिहू शकता. तेवढंच हवं असतं मुलांना. मग ते तिची रोजनिशी, मग अरे हिनी लिहिली का, मग मी पण माझं पण व्यक्त करते. मग मी सरांना सांगते, टीचरला सांगते, जे असेल ते भेटून खूप आनंद होतो. पण म्हणजे हे कार्य करण्यामध्ये एक समाधान मिळतं. नाही, हे खरं म्हणजे तुम्ही नाही म्हणता, पण हे खूप मोठं योगदान आहे. कारण ही पुढची पिढी आहे आणि ह्यांना एवढा ॲक्सेस नाही आहे जेवढा अशा बाकीच्या मुलांना जेवढा असतो तेव्हा. आणि मला फार आवडलं, म्हणजे रोजनिशी हे इतकं छोटं आहे आणि त्याचा इम्पॅक्ट एवढा मोठा आहे, खूप खूप मोठा. आणि ह्याच्या हे काही तुम्हाला ॲडवायझरी असतात बोर्डवर किंवा असे काही? हो, नाही, बरेच म्हणजे मोठे मोठे विख्यात सगळेजणं ह्याच्यामध्ये खूप सहकार्य करतात आणि गायडन्स पण खूप देतात. खरं सांगायचं, फाउंडेशन हे म्हणजे मी एक फॉर्म केलं आहे, ते पण ते चालवतात हे सगळेच. म्हणजे त्यामुळे त्याच्यानुसार अनेक जणं आहेत, दिग्गज लोक आहेत त्याच्यामध्ये. ते सगळ्यांनाच मी मनापासून त्यांचे आभार मानतो की त्यांनी आज त्यांचा सगळा त्यांची एक्सपर्टीज म्हणा, हे म्हणा, ते त्यांनी आम्हाला दिलं आणि त्याच्यामुळे हे कार्य चालू राहू शकतं आहे. म्हणजे ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काही चॅनलवर जा आणि या क्लिप चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.